एका बाजूने छान असे खरपूस फ्राय झालेले आहेत धोडियारे. आता परतून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी आहे अंकिता. सावन ब्लॉग 1394च्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे धोडियारे मासे आणलेले आहेत. हे पहा, छान असे मोठे मोठे धोडियारे मासे आणलेले आहेत. याला शहरात डोंबी मासे म्हणतात, तर कोकणात ह्यांना धोडकारे मासे म्हणतात. एकदम असे चकचकीत चांदीप्रमाणे असतात हे, आणि खायला पण एकदम छान लागतात. आणि ह्या माशांचे मी तुम्हाला आज आमटीक सुके बनवून दाखवणार आहे आणि फ्राय पण बनवून दाखवणार आहे. चला तर मग अगोदर साफ करून घेऊया. हे बाजूचे पंख आहेत ते असे काढायचे. खवलं खूप असतात या माशांना. ही खवलं अशी काढून घ्यायची आणि घेताना असे मोठे मोठे घ्यायचे, एकदम बारीक असे घ्यायचे नाही. हे धोडियारे डोक्याकडला भाग असा काढून टाकायचा आणि असं पोट साफ करायचं. आणि शेपटी अशी कापायची आणि छोटे छोटे असे कट लावायचे. अशा पद्धतीने सर्व धोडियारे मासे साफ करून घेऊ. व्यवस्थित अशी खवला वगैरे काढून, पंख काढून व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत हे धोडियारे मासे. आणि सुकं बनवण्याचा साठी तुकडे करून घेतलेले आहे. फ्राय करण्यासाठी असे अख्खे ठेवलेले आहेत 2, आणि त्यांना व्यवस्थित असं मोठं मीठ लावून घेतलेलं आहे. आणि ते अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया. वाटणाचं साहित्य पाहूया. पाव वाटी खोवून घेतलेलं खोबरं, 1 उभा पातळ चिरून कांदा, अर्धा इंच आलं, 10 मिरीचे दाणे, 5-6 त्रिफळं आणि बेडगी मिरच्या भिजवून ठेवलेल्या. बेडगी मिरच्या जरा जास्त वापरायच्या. 12 बेडगी मिरच्या अशा पाण्यात भिजत ठेवलेल्या आहेत अर्धा तास अगोदर. आणि 2 चमचे धणे भिजत ठेवलेले आहेत. व्यवस्थित असं गंधासारखं पाट्यावर वाटून घेऊ. भिजवून ठेवलेल्या मिरच्या आणि धणे अगोदर वाटायचे. बारीक गंधासारखं वाटण वाटून झालेलं आहे. आणि त्यात ही त्रिफळं घालूया. ती अशी जाडसर वाटायची, जास्त वाटायची नाही, मिरमिरीत होणार. तर काढून घेऊया वाटण. चुलीवर मातीचं एक कुंडलं ठेवलेलं आहे. त्यात 1 पळी तेल घालूया. तेल व्यवस्थित तापून घेऊया. तेल तापलेलं आहे. त्यात एक बारीक चिरून ठेवलेला कांदा घालू. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊ. कांदा तांबूस रंगावर परतून घेतलेला आहे. त्यात वाटून ठेवलेलं वाटण घालू. मिक्स करून घेऊ. त्यात वाटणाचं पाणी ऍड करूया. त्यात थोडं मीठ घालूया. ओली कोथिंबीर घालू आणि एक उकळी काढूया. मीठ लावून ठेवलेले धोडियारे धुवून घेऊया. खवलं असतात त्यांना
2-3 वेळा स्वच्छ असे धुवायचे. धुवून ठेवलेले धुडियारे घालूया. 5-6 कोकम सोलं घालूया. ओली कोथिंबीर आणि पुन्हा एक उकळी काढूया. छान असं धोडियाऱ्या माशांचं आंबट तिखट सुकं तयार झालेलं आहे. उतरून घेऊया. वर थोडी ओली कोथिंबीर घालूया. हे धोडियारे मासे फ्राय करायचे आहेत, त्यांना आगळ लावून घेऊया. व्यवस्थित असं आगळ लावायचं. पाव चमचा हळद, 1 चमचा फिश करी मसाला, व्यवस्थित असं माशांना लावून घेऊया. धोडियारे फ्राय करण्यासाठी 2 चमचे रवा घेतलेला आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ, चिमूटभर हळद, लाल तिखट अर्धा चमचा, चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया. चुलीवर फ्राय पॅन ठेवलेला आहे, त्यात 1 पळी तेल घालूया. धोडियारे असे रव्यात आणि तांदळाच्या पिठात कोट करून घेऊया. खरपूस असं फ्राय करून घेऊया. एका बाजूने छान असे खरपूस फ्राय झालेले आहेत धोडियारे. आता परतून घेऊया. तर दुसऱ्या बाजूने खरपूस असे फ्राय करून घेऊया. छान असे खरपूस धोडियारे मासे फ्राय झालेले आहेत, काढून घेऊया. छान असे धोडियारे कुस्करले वगैरे नाही, व्यवस्थित असे राहिलेले आहेत. काढून घेऊया प्लेट मध्ये. आज आपण छान असं धोडियाऱ्या माशांचं आंबट तिख बनवलेलं आहे, सुक्क, आणि सोबत धोडियारे मासे फ्राय पण केलेले आहेत. एकदम छान अशी डिश तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला हा धोडियारा मासा खाऊन दाखवते. असा असतो आतमध्ये धोडियारा मासा. असा घ्यायचा आणि असा खायचा. या खायला. आजची आमची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.